सत्यबोध कथा. सत्यबोध कथा. महाराष्ट्राच्या मध्यभागी एकेकाळी विक्रांत नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो त्यांच्या उदारतेसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील प्रेमासाठी ओळखला जात असे. विक्रम हा अनेकदा गरजूंना मदत देखील करण्यासाठी त्यांच्या मार्गावर जात असे आणि त्यांच्या समाजामध्ये त्यांना खूप आदर होता. मग एके दिवशी बाजारातून फिरत असताना विक्रमला एक गरीब माणूस भेटला, जो अन्नासाठी भीक मागत होता. तो माणूस अशक्त आणि क्षीण झाला होता. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले देखील होते. विक्रम हा त्या माणसाच्या हाल-अपेष्टा पाहून भारावून देखील गेला होता आणि त्याला काय झाले ते विचारले त्यांनी. त्या गरीब माणसाने स्पष्ट केले की तो काही महिन्यांपासून कामावर नाही आणि त्यांच्या कुटुंबाला पोट भरण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. विक्रम दयेने भरला आणि त्याने त्या माणसाला आपल्यासोबत यायला सांगितले. त्याने त्या माणसाला त्यांच्या घरी नेले आणि त्यांना जेवण आणि राहण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली. बिचारा कृतज्ञतेने भारावून गेला आणि त्याने विक्रमचे आभार देखील मानले. याउलट विक्रमने त्या माणसाला सांगितले की जोपर्यंत त्याला त्यांच्या पायावर परत येण्याची गरज आहे तोपर्यंत तो इथेच राहण्यास आपले स्वागत आहे. त्या माणसाचे कठोर परिश्रम करण्याचे आणि विक्रमला त्यांच्या उदारतेची परतफेड करण्याचे वचन देखील दिले होते. आणि मग पुढच्या काही आठवड्यातच त्या माणसाने विक्रमच्या घरामध्ये खूप मेहनत केली, विविध कामामध्ये मदत देखील केली. त्या माणसाची कामाची नीती आणि त्यांची शिकवण्याची इच्छा पाहून विक्रमही प्रभावित झाला होता. जसजसा काळ बदलत गेला होता तसतसा तो माणूस विक्रमच्या घरातील विश्वासू सदस्य बनलेला होता. आणि मग एके दिवशी विक्रमने त्या माणसाच्या निष्ठेची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्याने सोन्याच्या नाण्याची पिशवी घेतली आणि आपल्या बागेतल्या झाडाखाली लपविली. त्यानंतर विक्रमने त्या व्यक्तीला फोन केला आणि त्याला काही दिवसासाठी बाहेरगावी जाण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याने त्या माणसाला घराबाहेर असताना त्यांच्या घराची काळजी घेण्याची सूचना केली. त्या माणसाने होकार दिला आणि विक्रम निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस बागेत काम करत असताना त्याला चुकून सोन्याच्या नाण्याची पिशवी सापडली. सुरुवातीला त्याला नाणी घेऊन पळून जाण्याचा मोह झाला होता, पण नंतर त्याला विक्रमची दयाळूपणा आणि त्यांचा परतफेड करण्याचे वचन हे आठवले होते. त्या व्यक्तीने योग्य ते करण्याचा निर्णय घेतला आणि परत आल्यावर सोन्याच्या नाण्याची पिशवी हाही विक्रमला परत केली. त्या माणसाच्या प्रामाणिकपणाने विक्रम प्रभावित झाला आणि त्याला त्यांच्या घरामध्ये कायमची नोकरी देऊन बक्षीस देखील दिले. त्या माणसाला खूप आनंद झाला आणि त्याने विक्रमचे आभार मानले. त्या दिवसापासून त्या माणसाने आणखी कठोर परिश्रम केले आणि तो विक्रमचा सर्वात विश्वासू सल्लागारापैकी एक बनला होता. विक्रमला माणसाच्या प्रगतीचा अभिमान होता आणि तो त्यांना खरा मित्र मानत देखील होता. असेच काही वर्ष सरत गेली होती आणि विक्रम म्हातारा झालेला होता. मृत्यूशय्येवर त्याने त्या माणसाला आपल्या बाजूला बोलवले होते आणि म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, मला तुझा अभिमान आहे आणि तू माझ्यासाठी जे काही केलेस त्याबद्दल मी तुझा कृतज्ञ आहे. मी माझी संपत्ती आणि माझी संपत्ती ही तुझ्यावर सोडतो, कारण तू स्वतःला सिद्ध केले आहेस. महाराष्ट्राचा खरा सुपुत्र होण्यासाठी तो माणूस भावनेने भारावून गेला आणि त्याने विक्रमच्या विश्वासाबद्दल आणि त्यांच्या उदारतेबद्दल त्यांचे भरेल तेवढे खूप खूप आभार मानले. त्याने आपली नवीन संपत्ती गरजूंना मदत करण्यासाठी वापरण्याची शपथ देखील घेतली होती, जसे विक्रमने त्यांच्यासाठी केले होते. आणि म्हणून त्या माणसाने आयुष्यभर समाजाचा एक आदरणीय सदस्य म्हणूनच जगला, जो त्यांच्या दयाळूपणासाठी आणि त्यांच्या उदारतेसाठी ओळखला जात होता. विक्रमचे धडे तो कधीही विसरलेला नाही आणि विक्रमने त्याला जशी मदत केली तशीच गरजूंना तो मदत करत राहिला. आणि म्हणूनच विक्रमच्या दयाळूपणाचा वारसा हा जगला. त्याने एकदा मदत केलेल्या माणसाच्या कृतीतून माणूस आपले जीवन उदारतेने आणि दयाळूपणे जगत असताना त्यांची प्रतिष्ठा ही संपूर्ण समाजामध्ये वाढली गेली. लोक त्यांच्याकडे मदतीसाठी यायचे आणि तो नेहमी त्यांना मदत देखील करत असत आणि सांत्वन देत असत.
जसे विक्रमने त्यांच्यासाठी केले होते तसेच एके दिवशी एक तरुण त्या माणसाकडे मार्गदर्शन मागायला आला. तो तरुण हरवला होता आणि गोंधळून गेला होता. त्याने आयुष्यात कोणताच मार्ग स्वीकारलेला नव्हता याची खात्री त्याला नव्हती. त्या माणसाने त्या तरुणांची गोष्ट ऐकली आणि त्याला सुज्ञ सल्ला दिला. त्या व्यक्तीने त्या तरुणाला त्यांचे स्वतःचे अनुभव आणि विक्रमकडून शिकलेले धडे सांगितले. त्याने तरुणाला नेहमी स्वतःशी सच्चे राहण्याचा आणि त्यांच्या हृदयांचे अनुसरण करण्याचा सल्ला देखील दिला. त्याने तरुणाला सांगितले की खरा आनंद इतरांसाठी चांगले केल्याने मिळतो आणि जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये बदल घडवून आणल्याचे समाधान आहे. तरुण माणसाच्या बोलण्याने प्रेरित देखील झाला आणि त्याने त्यांच्या सल्ल्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला. तो जगामध्ये गेला आणि त्याने कठोर परिश्रम देखील केले. माणसांकडून शिकलेले धडे नेहमी लक्षात ठेवले. वर्षानुवर्षे निघत गेली आणि तो तरुण स्वतःच यशस्वी झाला आणि तो समाजाचा एक आदरणीय सदस्य बनला होता आणि त्याच्या दयाळूपणा आणि आदरतेनुसार ओळखला जात होता. त्या माणसाचे धडे तो कधीच विसरलेला नव्हता आणि त्या माणसाने जशी मदत केली तशीच गरज असलेल्या इतरांनाही तो मदत करत राहिला होता आणि म्हणूनच विक्रमच्या दयाळूपणाचा वारसा हा पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहिला होता. महाराष्ट्रातील लोकांना विक्रम आणि त्यांची मदत केलेल्या माणसाची कहाणी आठवली आणि त्यांना माहिती आहे की एखाद्या व्यक्तीच्या मूल्याचे खरे मोजमाप हे त्यांच्या संपत्ती किंवा स्थितीत नाही तर त्यांच्या हृदयातील चांगुलपणामध्ये आहे. सरतेशेवटी विक्रमचा वारसा हा एक सत्यबोध कथा बनत चाललेला होता, जी लोकाला दयाळूपणा आणि औदार्य आणि निस्वार्थपणाने महत्त्व शिकवणारी एक कथा आहे. आणि जरी विक्रम आणि त्याने मदत केलेला माणूस हा बराच काळ निघून गेला असला तरी त्यांचा वारसा हा कायम राहिला, इतरांना त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी प्रेरणा देखील दिली आणि मिळाली. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा कहाण्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.